आत्ताच काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांवर प्रदर्शित झालेला जो छावा नावाचा चित्रपट होता, खरं तर एका व्यक्तीच्या कादंबरीवरून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि त्या कादंबरीमध्ये जो इतिहास मांडण्यात आलेला आहे, तर तो इतिहास त्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या माथी बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट बनवणं आणि त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणं किंवा खोटा इतिहास लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करणं हे नवीन नाही. मुळात विषय असा आहे की हा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर जो संघर्ष आहे, हा संघर्ष मुळात समजून घेण्याची गरज आहे. तुकाराम महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, ताराराणी असतील, किंवा पुढे छत्रपती राजाराम महाराज असतील, किंवा आत्ताचे उदयनराजे भोसले वगैरे जरी आपण बघितले, तर इथला मूळ संघर्ष जो आहे तो आपण समजून घ्यायला तयार नाही. की ब्राह्मणांनी जे लिहिलं, मग ते कोणाबद्दलही असू द्या, तुमच्याबद्दल असू द्या, माझ्याबद्दल असू द्या, शिवाजी महाराजांबद्दल असू द्या, संभाजी महाराजांबद्दल असू द्या, तुकाराम महाराजांबद्दल असू द्या, कोणाबद्दलही असू द्या, ब्राह्मणांनी जे लिहिलं तेच सत्य आणि ते सत्य तुम्ही माना. नाहीतर आम्ही तुम्हाला काल जसं इंद्रजित सावंतांचा जो कॉल झाला एका ब्राह्मण व्यक्तीसोबत, त्या कॉलमध्ये जी भाषा चालली होती त्या ब्राह्मण व्यक्तीची, त्यांना मारण्याची वगैरे, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, हे नवीन नाही. काही दिवसापूर्वी सोलापूरकर नावाच्या व्यक्तींनी छावा या चित्रपटासाठी जो माहोल क्रिएट करायचा होता, तो माहोल काही दिवसापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल व्हिडिओ काढून केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं, ते स्टेटमेंट मुळात बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सगळ्या लोकांना माहिती आहे की हे स्टेटमेंट चुकीचं आहे, फेक आहे. तरी पण काही लोकांनी त्याच्यावर मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं वगैरे करण्याचा प्रयत्न केला. कारण बाबासाहेब आंबेडकरांवर जितकं संशोधन भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी केलेलं आहे, तितकं संशोधन आणि सत्य लिखाण ब्राह्मणांच्या 17 पिढ्यांनी सुद्धा केलेलं नाही. त्यामुळं ब्राह्मण आमची माथी भडकवूच शकत नाहीत, आम्हाला ते खोटं सांगूच शकत नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहितानाच हे स्पष्ट केलेलं आहे की ब्राह्मणांनी बुद्धाच्या साहित्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ करून बुद्धाला विष्णूचा अवतार बनवून ठेवलेला आहे. त्याची तर पूर्णपणे पुनर्बांधणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना कोणीतरी दत्तक घेतलं होतं, कोणातरी आंबेडकर गुरुजींचे बाबासाहेब आंबेडकरांना आडनाव लावलं, ह्या ज्या काही काल्पनिक आणि थोथांड गोष्टी आहेत, ज्या ब्राह्मण श्रेष्ठ दाखवणाऱ्या गोष्टी आहेत, त्या बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी कधीच स्वीकारणार नाहीत. आणि त्यांनी ते स्वतः अनुसरलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म, बाबासाहेब आंबेडकरांची जे लाईफ आहे, ही सगळी लाईफ कशा पद्धतीनं घडलेली आहे यावर फार मोठं संशोधन झालेलं आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांना ते आंबेडकर गुरुजींनी दिलेल्या आडनावावर पण फार मोठं संशोधन झालेलं आहे. असं कुठलंही आडनाव बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाकडून घेतलेलं नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांना कोणी दत्तकही घेतलं नव्हतं, कारण दत्तक देण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे आडनाव होतं हे त्यांच्या आंबवडे ह्या गावावरून आंबेडकर पडलेलं आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या वर्गाने त्यामध्ये त्या सोलापूरकरला जास्त सिरियस घेतलं नाही. पण छावा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी लोकांची अशी मेंटॅलिटी तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता की शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी स्टेटमेंट द्यायचं, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काहीतरी स्टेटमेंट द्यायचं, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काहीतरी स्टेटमेंट द्यायचं, आणि ब्राह्मण जे सांगतायत तेच खरं आहे हे लोकांना पुन्हा पुन्हा पटवून देण्याचा प्रयत्न ही ब्राह्मण मंडळी नेहमीच करत असतात. आता ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा जो काही मूळ संघर्ष चालू आहे भारतामध्ये, खरं तर हाच मुळात इथला महत्त्वाचा आणि मूळ संघर्ष आहे.
ब्राह्मणांचं ऐकायचं का नाही, ब्राह्मणांचं वाचायचं का नाही, ब्राह्मणांनी सांगितलेलं आपण आचरणात आणायचं का नाही, इथून ह्या गोष्टीची सुरुवात झाली पाहिजे. खरं तर मराठा सेवा संघाच्या काही लोकांपासून त्याची सुरुवात झालेली आहे. पण जशी बाबासाहेब आंबेडकर जसं हुवेर शूद्राजमध्ये म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राह्मणांच्या नांग्या ठेचता आल्या नाहीत, तशाच पद्धतीची काहीची अवस्था आत्ता स्वतःला मराठा सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेड, हे जे काही मराठा सेवा संघाचे आणि संभाजी ब्रिगेडचे लोक आहेत त्यांची सुद्धा हीच अवस्था झालेली आहे. ब्राह्मणांकडून होणारे जे काही धार्मिक सण उत्सव परंपरा रूढी, ह्या ज्या काही खोट्या रूढी परंपरा बिंबवण्यात आलेल्या आहेत, ह्या त्यांनी अजूनही नाकारलेल्या नाहीत. मनुस्मृती असेल, श्रुती असेल, स्मृती असेल, वेद असेल, उपनिषद असतील, रामायण असेल, महाभारत असेल, आरण्यके पुराणके, ह्या सगळ्या ज्या ब्राह्मणांनी लिहिलेल्या भाकडकथा ज्या आहेत, या भाकडकथांमधून अजूनही ब्राह्मणेतर समाज बाहेर निघालेला नाही. ब्राह्मणांनाच आजही ते प्रमाण मानून जगतात आणि त्यांच्या भावी पिढ्यांना जगायला लावतात. त्यामुळं छावा चित्रपटाप्रमाणे, जसं त्या छावा चित्रपटामुळं काय झालं की ज्या व्यक्तीने ती कादंबरी लिहिलेली आहे त्या लिखाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. बाबा पुरंदरेंच्या लिखाणावर प्रश्न, एकंदरीतच ब्राह्मणांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित छावा चित्रपटाच्या माध्यमातून झाले. आणि इथंच ब्राह्मणांच्या पृष्ठभागामध्ये आग लागली. कारण त्यांनी लिहिलेलं, त्यांनी बोललेलं, त्यांनी सांगितलेलं हे प्रमाण आहे, ते वेद प्रमाण्य जसं आहे तसं आहे. आणि त्याच्यावर कोणीतरी जर टीका करत असेल, त्याच्या विरोधात कोणी बोलत असेल, तर आम्ही त्याची जीभ छाटू, आम्ही त्याचे डोळे काढू, आम्ही त्याचा नरसंहार करू, अशा पद्धतीची भूमिका ब्राह्मणांनी आत्तापर्यंत नेहमीच घेतलेली आहे. जसं राष्ट्रसंत तुकाराम महाराजांना वैकुंठाला पाठवलं. कुठं पाठवलं? वैकुंठाला. आता वैकुंठ कुठं आहे? हे वैकुंठामध्ये एखाद्या ब्राह्मणांना आतापर्यंत कधीच पाठवू शकले नाहीत, पण त्यांनी तुकाराम महाराजांना पाठवलं. तेही गरुडावर बसून पाठवलं. आता गरुडावर बसून आतापर्यंत कुठलाच ब्राह्मण गरुडावर बसून आतापर्यंत कुठलाच ब्राह्मण वैकुंठात गेला नाही. मग तुकाराम महाराजांनाच कसं काय गरुडावर बसून वैकुंठात पाठवण्यात आलं? त्यामुळं हा जो खोटा इतिहास लिहिलेला आहे, हा खोटा इतिहास बऱ्याच प्रमाणामध्ये ब्राह्मणेतर मंडळींनी खोडून काढण्याचा मागच्या 30 ते 40 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि हा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर संघर्ष जो आहे तो इथं उफाळून आलेला आहे. पण ह्याचं जे रूपांतर व्हायला पाहिजे, यातून जी क्रांती व्हायला पाहिजे, ती क्रांती जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण धर्म ग्रंथांनाच नाही तर ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या धर्म आणि रूढी परंपरांच्या विरोधात जाऊन बंड केलं आणि बुद्धाला स्वीकारलं, तसं इथं अन्य ब्राह्मणेतर समाजाकडून, अन्य ब्राह्मणेतर मंडळीकडून, मग त्यात पुरुषोत्तम खेडेकर असतील, मामा देशमुख असतील, इंद्रजित सावंत असतील, किंवा ही सगळी स्वतःला पुरोगामी आणि मराठा सेवा संघाची आणि छावा ब्रिगेडची म्हणून घेणारी जी लोकं आहेत, ही सगळी लोक असं बंड करताना दिसत नाहीत. म्हणून छावाच्या माध्यमातून जे जे काही आता खोटं ब्राह्मण तुम्हाला सांगत आहेत त्याला तुम्ही विरोध तर करताय, पण मुळामध्ये जाऊन इथला जो ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर संघर्ष आहे, हा संघर्ष ओळखून ब्राह्मणांच्या नांग्या मोडण्याची हिंमत इथला कुठलाही ब्राह्मणेतर व्यक्ती दाखवत नाही. आता परवापासून जी इंद्रजित सावंतांची आणि एका ब्राह्मण व्यक्तीची जी रेकॉर्डिंग पब्लिश केली जाते, प्रसारित केली जाते सगळीकडे, आता ही सगळी रेकॉर्डिंग ऐकून, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याचे उद्गार ऐकून, त्या ब्राह्मणांचे, हे सगळं ऐकून सुद्धा ब्राह्मणेतर लोकांच्या डोक्यामध्ये ब्राह्मणांचं असलेलं वर्चस्व गळून पडणार आहे का? कमी होणार आहे का? नष्ट होणार आहे का? संपुष्टात येणार आहे का? किंवा ज्ञानामध्ये असलेली, इतिहासामध्ये असलेली, आम्ही लिहितो तेच सत्य हे सांगणारी ब्राह्मणांची मक्तेदारी
हा ब्राह्मणेतर समाज उद्ध्वस्त करणार आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर हा ब्राह्मणेतर समाज ब्राह्मणांची ही मक्तेदारी इतिहासावरची, भूगोलावरची, धर्मशास्त्रावरची, राज्यशास्त्रावरची, अर्थशास्त्रावरची, नीतिशास्त्रावरची, मानसशास्त्रावरची, ह्या सगळ्या शास्त्रावरची ब्राह्मणांची असणारी पकड आणि ब्राह्मणांचं असलेलं वर्चस्व जर आपण उद्ध्वस्त करू शकलो नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा यांनी खून केला, तुकाराम महाराजांचा जसा यांनी खून केला, संभाजी महाराजांचा जसा यांनी खून केला, शाहू महाराजांना जसं यांनी छळलं, तसंच तुम्हाला सुद्धा उद्या, आज आणि भविष्यामध्ये छळून मारून टाकतील. भविष्यामध्ये जसा इथं गोळ्या घालून दाभोळकरांचा खून करण्यात आला, भविष्यामध्ये असं लिखाण केलं जाईल पानसरेंबद्दल, दाभोळकरांबद्दल आणि कलबुर्गींबद्दल की ते सुद्धा गरुडावर बसून वैकुंठात गेले. त्यामुळं इतिहास लिहिताना, वाचताना, ऐकताना आपण आता सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. अन्यथा गाढवाला बैल आणि बैलाला गाढव करण्यामध्ये ब्राह्मण अतिहुशार आहेत आणि त्यांच्या ह्या अतिहुशारीमुळं आजही ते स्वतः लिहिलेला जो असत्य इतिहास आहे तो मान्यच करायला तयार नाहीत. त्याचीच ही प्रचिती आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जो खून झाला, हा खून एकंदरीत पाहता ब्राह्मणांनीच छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून दिल्याचे सुद्धा काही लेखकांच्या मते लिखाण आहे. म्हणजे ही ब्राह्मणेतर मांडणी झाली आणि ब्राह्मणांनी काय मांडणी केली की छत्रपती संभाजी महाराजांना कणोजी शिर्के म्हणजे त्यांच्याच नातेवाईकांनी धोका दिला, अशा पद्धतीची मांडणी केली. आता ही मांडणी समोर येत असताना ब्राह्मण आता उघडे पडायला लागलेत. ब्राह्मणांचं आता सगळं उघडं नागडं रूप लोकांच्या पुढे यायला लागलंय. त्या खोट्या पोत्या पुराणं धर्मग्रंथ हे सगळं खोटं आहे हे लोकांच्या आता लक्षात यायला लागलंय. म्हणून ब्राह्मणांच्या पृष्ठभागामध्ये आता आग लागलेली आहे. म्हणून ब्राह्मणेतर लोकांवर हमले करण्याचा, ब्राह्मणेतर लोकांना मारण्याचा, शिवीगाळ करण्याचा आता कार्यक्रम ब्राह्मण मंडळींनी चालू ठेवलेला आहे. आणि हे करण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारे, आता देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसवणारे दुसरे कोणी नाही आहेत. याच्यामध्ये मॅक्झिमम ब्राह्मणेतर मराठे आहेत. याच्यामध्ये मॅक्झिमम ब्राह्मणेतर मराठे आहेत. ज्या मराठ्यांना छत्रपती संभाजी महाराजांचा खोटा इतिहास हे ब्राह्मण सांगतायत, शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास हे ब्राह्मण सांगतायत, तुकाराम महाराजांचा खोटा इतिहास हे ब्राह्मण सांगतायत, त्यालाच खरं मानून फडणवीसांच्या मागं उभा राहणाऱ्या सगळ्या मराठ्यांनी आता विचार केला पाहिजे की भविष्यामध्ये तुमचा इतिहास काय लिहिला जाणार आहे. त्यामुळं ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांचा हा जो काही संघर्ष आता उफाळून आलेला आहे, खरं तर हा संघर्ष अतितीव्र झाला पाहिजे. या संघर्षातून एकदाचा सोक्ष लागला पाहिजे. सत्य आणि असत्याचा इतिहास पूर्णपणे लिहिला गेला पाहिजे. ब्राह्मणांनी लिहिलेल्या सगळ्याच धर्मग्रंथांना, सगळ्याच खोट्या कथा कादंबऱ्यांना बाबासाहेब आंबेडकर जसं ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये म्हणाले होते, श्रुती आणि स्मृतींसवे वेदांना बारूद लावून उडवून द्या, तसंच ब्राह्मणांनी लिहिलेल्या ह्या सगळ्या खोट्या कथा कादंबऱ्या आणि इतिहासाला बारूद लावून उडवून देण्याची धमक इथल्या ब्राह्मणेतरांमध्ये आहे का, हा प्रश्न पुन्हा निर्माण होतो. ब्राह्मणेतर आता जो छावा पिक्चरच्या निमित्तानं जो काही वाद निर्माण झाला आहे, हा वाद किती दिवस चालेल? पिक्चर कालबाह्य थोडासा 4-2 महिने 1-3 महिने गेला, त्यानंतर हे सगळं शांत होईल. पुढं काय? आज यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खोटा इतिहास लिहिला, तो लोकांच्या पुढं आणला. उद्या शिवाजी महाराजांबद्दल आणतील, परवा शाहू महाराजांबद्दल आणतील, त्याच्यानंतर तुकाराम महाराजांबद्दल आणलेलाच आहे. हे सगळं ब्राह्मणांनी त्यांच्यासाठी, त्यांच्या वर्चस्वासाठी, त्यांचं वर्चस्व भारतीय समाज मनावर कायम ठेवण्यासाठी जी साहित्य आणि सामुग्री निर्माण केलेली आहे, खरं तर
ब्राह्मणेतर मंडळींनी ही सगळी साहित्य आणि समृद्धी, हे सगळं साहित्य, इतिहास बारूद लावून उडवून देण्याची गरज आहे. पण ब्राह्मणेतर ते करतील असं मला कदापिही वाटत नाही. कारण शिवाजी महाराजांपासून आज इंद्रजित सावंतांपर्यंत जर बघितलं तर ह्या सगळ्या ब्राह्मणेतर मंडळींनी ब्राह्मणांचा विरोध केला, पण त्यांच्या नांग्या आजही त्यांना मोडता आल्या नाहीत आणि इतिहासातही मोडता आल्या नाहीत. म्हणून ब्राह्मणांच्या आपण जोपर्यंत नांग्या मोडणार नाही, जशा बुद्धांनी मोडल्या, चक्रवर्ती सम्राट अशोकांनी मोडल्या, बाबासाहेब आंबेडकरांनी मोडल्या, तशा नांग्या जोपर्यंत आपण ब्राह्मणांच्या मोडणार नाही तोपर्यंत ते तुमचा खोटा इतिहास तुमच्या भविष्यातल्या पिढीच्या डोक्यामध्ये बिंबवून स्वतःचं वर्चस्व कायम ठेवतील. ब्राह्मणांचं वर्चस्व संपवणं हीच आज ब्राह्मणेतरांची चळवळ झाली पाहिजे.